नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा न्यूमरिकल मेथड या चॅप्टर मधला नेक्स्ट टाइप आहे आपल्याकडे गॉस सिडल मेथड। बघा या गॉस सिडल मध्ये आपल्याला पुन्हा एक इक्वेशन आहे, लक्षात घ्या इक्वेशनला आपण कन्सिडर करून घेऊ 8x + 2y + 3y = 30। बघा याला म्हणा इक्वेशन नंबर 1। दुसरं बघा x - 9y + 2z = 1 याला म्हणा इक्वेशन नंबर 2। 2x + 3y + 6z = 31 याला म्हणा इक्वेशन नंबर 3। गॉस एलिमिनेशन हा टाइप खूप सोपा आहे। बघा पहिल्या इक्वेशन मधला जो 8 आहे त्याचा कोएफिशियंट हा आपण साइडला काढून घेऊ। इथे बघा हा 9 दिलाय तुम्हाला -9 आहे, हा इथे आपण साइडला काढू। आणि इथे बघा z मध्ये तुम्हाला 6 हा कोएफिशियंट दिलाय, बघा हा इथे आपण कॉमन काढू। म्हणजे बघा कशा पद्धतीने करायचं समजत नसेल तर बघा मी एक स्टेप आपण वाढवून घेऊया आणि त्या पद्धतीनुसार जाऊ। बघा मी 8x इथे लिहून घेतो। 8x = 30 बघा दिसला 30। मग ह्या दोन टर्म उरल्या बघा 2y + 3z इथे z आहे बघा 2y + 3z म्हणजे +2y होता तिकडे -2y इकडे +3z आहे तिकडे -3z। कळलं मी काय केलं? लक्षात ठेवा हा जो 8x होता 8x = 30 आणि ही टर्म तिकडे पुढे काय आली मायनस। लक्षात घ्या हा इथे प्लस होता इकडे मायनस आणि हा प्लस आहे इकडे मायनस। बघा x मल्टिपलचा 8 आहे तिकडे जाताना काय जाणार आहे तो डिवाइडला। म्हणजे बघा काय झाला तो 30 - 2y - 3z आलं लक्षात। बघा पुढे सेम ॲज अ कंडिशन आपण काय करू सेकंडला पण करूया। बघा इथे y आपल्याला कॉमन काढायचा आहे बघा -9y लिहून घ्या। -9y स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या इकडे कोण आहे 1। आता इथे बघा x आणि 2z तिकडे जाऊ द्या +x होता -x +2z आहे -2z। लक्षात घ्या y मल्टिपलचा -9 आहे इथे डिवाइडला पाठवा इकडे 1 - x - 2z। बघा अशा पद्धतीने आपल्याकडे हे पण इक्वेशन आलेले बघ लागल्यास तुम्ही याला a या इक्वेशनला म्हणा b अशा पद्धतीने जरा कन्सिडर करू। नेक्स्ट बघा इथे आपण x बाहेर काढला इथे y बाहेर काढला इथे z पहिला बाहेर काढायचा आहे। तर लक्षात घ्या परत आपण ती लिहून घेऊ 6z = 31। बघा आता कोण उरले इथे x आणि y इकडे पॉझिटिव्ह होते इकडे जाताना काय झाले ते निगेटिव्ह। बघा z = 1/6 मल्टिपलचा डिवाइडला पाठवा 31 - 2x - 3y याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर सी। बघा आपण x y आणि z अशा पद्धतीने आपण तयार केले। आता काय करा इथे इनिशियल बघा इनिशियली आपण इथे 0 इथे पण 0 घ्या यांची व्हॅल्यू x 0 z 0 इथे बघा x 0 y 0 अशा पद्धतीने आपण इथे करून घेतला। बघा आता स्टेप बाय स्टेप आता इनिशियली बघा x 0 = y 0 = z 0 0 सगळ्या व्हॅल्यू आपण इथे इनिशियली 0 पुटअप करू। बघा पहिला आपण इटरेशन काढूया इथे म्हणजे आता 2-3 स्टेप आहे। पहिले इटरेशन दुसरं इटरेशन तिसरं इटरेशन अशा पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे। तर बघा फर्स्ट इटरेशन x1 आपण इथे फाइंड आउट करू। बघा पहिल्या इटरेशन मध्ये x1 म्हणा x1 बघा 1/a ब्रॅकेट मध्ये बघा 30 - 2 * y0 बघा y0 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0 बघा 2 * y0 म्हणजे 2 * 0 ही टर्म काय राहिली 0। पुढे बघा -3 * z0 बघा z0 ची व्हॅल्यू सुद्धा इनिशियली किती आहे आपल्याकडे 0 इथे लक्षात। म्हणून z0 ची व्हॅल्यू पुटअप केली आणि 3 ने जर 0 ला मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू सुद्धा काय झाली 0। म्हणजे ह्या सगळ्या आपल्या व्हॅल्यू कशा आहे 0 आलं लक्षात। पुढे बघा x1 ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे 30/8 बघा 30/8 किती आला 3.5
बघा x1 तुम्ही इथे फाइंड आउट केलाय, लक्षात घ्या, मी इंडिकेट करतो. बघा x1 आहे आपल्याकडे 3.75. काय होणार आहे लक्षात ठेवा. आता सेकंड इक्वेशन कडे चला. बघा आपण काढूया y1. आता y1 मध्ये बघा y1 इज इक्वल टू बघा 1 अपॉन मायनस 9 1 अपॉन मायनस 9 1 मायनस x0. पण आता x0 पुटअप करण्याची आवश्यकता नाहीये, कारण x ची आपल्याकडे बघा व्हॅल्यू काय आलेली आहे. आता आपल्याकडे 3.75. जसे जसे व्हॅल्यू आपल्याकडे निघत चालतील त्या व्हॅल्यू आपण पुढे कंटिन्यू पुटअप करू. बघा इथे x दिसतोय, मग त्या x ची व्हॅल्यू तुमच्याकडे आता इथे आलेली आहे 3.75 मायनस 2 इंटू z0. बघा z0 साठी आपण काय घेतलेला होता 0, कारण z ची व्हॅल्यू आपल्याकडे अजून आलेली नव्हती म्हणून मी ती व्हॅल्यू 0 घेतली. फक्त इथं x होता, मग या x म्हणजे x0. पण आता x0 ची आपल्याला आवश्यकता नाहीये. जो काही आपल्याला x1 जो आलेला आहे तीच व्हॅल्यू आपण इथे पुढे कंटिन्यू करून टाकली. जसं व्हॅल्यू निघतील तसं पुढच्या इक्वेशन मध्ये कंटिन्यू करा. बघा आपण याचं एक कॅल्क्युलेशन करून घेऊ. y1 इज इक्वल टू बघा इथे 1 मायनस 3.75 आणि 2 इंटू 0 हा तर 0 असणार आहे, त्याला डिवाइड बाय मायनस 9 म्हणजे y1 ची जी काही आपल्याकडे व्हॅल्यू आहे ती आहे 0.3055. 5 6 करून टाका, कंटिन्युअसली 5 5 चालू आहे. तर बघा आता y1 पण आपल्याकडे आलेला आहे याच्यामध्ये. बघा हा y1. नेक्स्ट इक्वेशन मध्ये चला, z आपल्याला दिसतोय, त्याला आपण म्हणूया z1 इज इक्वल टू बघा इथे 1/6 इथे बघा 31 मायनस 2 इंटू बघा x0 म्हणजे आता x ची जी काही व्हॅल्यू आलेली तीच पुढे कंटिन्यू करा. x ची काय व्हॅल्यू आपल्याकडे 3.75 मायनस 2 इंटू x आहे. x ची व्हॅल्यू बघा 3.75 आपल्याकडे आलेली आहे, म्हणजे 2 इंटू 3.75 मायनस 3 इंटू y y झिरो दिलाय. आता इनिशियल टाकण्याची आवश्यकता नाहीये, कारण y ची व्हॅल्यू आता आपल्याकडे इथे आलेली आहे. किती ती 0.3056. बघा याचं कॅल्क्युलेशन करा. 31 मायनस 2 इंटू 3.75 मायनस 3 इंटू 0.3056. बघा याचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर त्याला डिवाइड बाय 6 आणि आन्सरला डिवाइड बाय 6 म्हणजे हा निघतोय 3.76. बघा हा आपल्याकडे काय आहे z1. आलं लक्षात. बघा पुढे आता हे आपलं झालंय फर्स्ट इटरेशन. फर्स्ट इटरेशन नंतर बघा आपल्याला सेकंड इटरेशन फाइंड आउट करायचंय. बघा सेकंड इटरेशन. बघा फक्त व्हॅल्यू जे आता आलेले आहेत त्या फक्त व्हॅल्यू आपण पुढे कंटिन्यू करतोय. बघा आता इथे x2 म्हणा. x2 इज इक्वल टू चला परत इथे 1/8 30 मायनस 2. बघा इथे y दिसतोय. y1 ची आलेली नवीन व्हॅल्यू बघा y1 ची ती टाकून द्या 0.3056. त्यानंतर मायनस 3 ब्रॅकेट बघा z दिसतोय. बघा z ची आलेली व्हॅल्यू 3.76. बघा इथे x2 फाइंड आउट करा. 30 मायनस 2 इंटू 0.3056 मायनस 3 ब्रॅकेट 3.76 त्याला डिवाइड बाय 8 म्हणजे x2 आहे आपल्याकडे 2.2636. बघा हा आपल्याकडे x2 आहे. बघा इथे x2 मी इंडिकेट करून ठेवतो. बघा त्यानंतर आपल्याला काढायचं आहे y2. y2 ची इक्वेशन बघा y मध्ये जायचं आपल्याला. y चं इक्वेशन 1 अपॉन मायनस 9 1 मायनस x. बघा आता जो x मला दिसतोय ही x ची नवीन आलेली व्हॅल्यू पुटअप करा. आता ही व्हॅल्यू घ्यायची नाही, पहिल्या इटरेशनची व्हॅल्यू आता घेऊ नका. जी काही तुम्हाला नवीन व्हॅल्यू इथे मिळालेली बघा लेटेस्ट ती व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. ती आहे 2.2636
मायनस 2 इंटू बघा झेड आहे, मग झेडची व्हॅल्यू जी आपल्याला आहे ती पुटअप करा 3.76. बघा y2 1 minus 2.2636 minus 2 into 3.76 divided by minus 9 म्हणजे y2 आपल्याकडे 0.976 करतो मी, म्हणजे हा बघा आपल्याकडे इथे y2 इथे फाइंड आउट झालाय. त्यानंतर लक्षात घ्या z2 बघा z2 साठी बघा 1/6 31 minus 2 into x बघा लेटेस्ट आता जो काही x आहे तो पुटअप करा 2 into 2.2636 minus 3 into बघा y सांगतोय तो y चा आलेली व्हॅल्यू नवीन 0.976 बघा इज इक्वल बघा इथे 31 minus 2 into 2.2636 minus 3 into 0.976 डिवाइड बाय फायनलला 6. अशा पद्धतीने Z2 जो आपल्याकडे आहे तो आहे 3.924. बघा मी इथे दोन इटरेशन काढलेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीने तिसरा इटरेशन चौथं इटरेशन सुद्धा तुम्ही काढू शकता. फक्त आलेल्या ज्या काही व्हॅल्यू असतील त्या पुढच्या इक्वेशन मध्ये कंटिन्यू करत चला. हा जो टाइप आहे खूप सोपा आहे. फक्त दिलेल्या इटरेशन नुसार आता ठीक आहे आपल्याकडे इथे दोन इटरेशन सांगितले होते, तुम्ही दोन इटरेशन तर काढले, तुम्हाला 3 इटरेशन आले तर फक्त लेटेस्ट राहिलेल्या व्हॅल्यू पुढच्या इक्वेशन मध्ये पुटअप करत चला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 10x + 2y + z = 9. सेकंड एक्झाम्पल बघा x + 10y - z = 22. and third equation बघा -2x + 3y + 10z = 22. बघा पहिली इक्वेशन लिहून घ्या 10x + 2y + z = 9. याला म्हणू आपण इक्वेशन A. त्यानंतर बघा x + 10y - z = 22. त्याला म्हणा इक्वेशन B. -2x + 3y + 10z = 22. त्याला म्हणा इक्वेशन C. बघा आपण परत स्टेप बाय स्टेप जाऊ, थोडा स्टेप वाढवू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा इथे आहे तो 10x, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 10y आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये 10z. हे आपल्याला साइडला काढायचं बघा. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण केलं ॲज अ सेम कंडिशन आपल्याला इथे करायची. लक्षात घ्या हा 10x = 9 बघा +2y + z = इकडे जाताना मायनस बघा त्यामुळे काय आलं x = मल्टिपलचा y डिवाइडला पाठवा 9 - 2y - z. बघा इथे परत y मध्ये बघा दुसरं 10y इथे बघा = 22 मायनस x आणि मायनस z आहे तिकडे जाताना प्लस z म्हणजे बघा y = 1/10 म्हणजे 22 - x + z. बघा हे दुसरे इक्वेशन आपल्याला तयार झाले. इथे म्हणा 1 इथे 2 बघा तुमचा चॉईस काही कन्सिडर करा. बघा नेक्स्ट थर्ड इक्वेशन मध्ये इथे 10z = 22. बघा हे जे दोन आहे तिकडे शिफ्ट करा -2 आहे तिकडे जाताना +2x + 3y तिकडे जाताना -3y. z = मल्टिपलचा डिवाइडला 22 + 2x - 3y. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. बघा अशी इक्वेशन आपल्याकडे तयार झालेले. आता आपण व्हॅल्यू पुटअप करू. इनिशियली बघा x0 y0 z0 = 0. बघा इनिशियली आपण पुटअप करू. आता मी डायरेक्टली करतोय x बघा x1 म्हणजे फर्स्ट इटरेशन बघा इथे x1 घ्या. x1 = 1/10 ब्रॅकेट मध्ये बघा 9
इथे बघा 2y आणि z, y आणि z ची टर्म तुमच्याकडे आलेली आहे, म्हणजे इनिशियली तुम्ही त्यांना 0 कन्सिडर केलंय, म्हणजे 2 * 0 0 आणि z * 0 0, म्हणजे कोण आले तिथे फक्त कोण उरला 9, म्हणजे 9/10, म्हणजे हा आपल्याकडे येतोय 0.9. आलं लक्षात? पुढे चला, y1 काढू. y1 साठी बघा दुसरे इक्वेशन बघा, 1/10, इथे बघा 22 मायनस बघा x दिसतोय, आणि x ची तुम्ही लेटेस्ट व्हॅल्यू बघा, x मध्ये x ची व्हॅल्यू तुमच्याकडे इथे आलेली बघा, किती ती 0.9, ही x ची व्हॅल्यू बघा, ही इथे पुट अप करा, लेटेस्ट आलेली व्हॅल्यू x ची 0.9 प्लस z ची अजून व्हॅल्यू मिळाली नाहीये म्हणून ती 0. बघा यांचं कॅल्क्युलेशन करा, 22 मायनस 0.9 डिवाइड बाय 10, म्हणजे y1 आहे आपल्याकडे 2.11. बघा म्हणजे y1 ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला आता इथे मिळून गेलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, तिसरे इक्वेशन आहे z, म्हणजे z1 इज इक्वल टू 1/10 इंटू 22 प्लस 2, x ची व्हॅल्यू बघा, जी नवीन तुम्हाला x1 ची व्हॅल्यू मिळाली ती टाका, 0.9 मायनस 3 इंटू बघा y1 ची व्हॅल्यू तुम्ही इथे काढलेली बघा 2.11. बघा z1 आपल्याकडे फाइंड आउट होईल 22 प्लस 2 इंटू 0.9 मायनस 3 इंटू 2.11 डिवाइड बाय 10, म्हणजे z1 ची आपल्याकडे व्हॅल्यू 1.75. बघा आता ह्या z1 सुद्धा आपल्याकडे इथं फाइंड आउट झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, सेकंड इटरेशन. बघा काहीच काम आपण करत नाही, फक्त आलेल्या ज्या व्हॅल्यू त्या फक्त पुढच्या इक्वेशन मध्ये पुट अप करत चालतोय. चला x1 घेतला आपण, इथे आता x2 म्हणा, x2 इज इक्वल टू बघा इक्वेशन 1/10 9 मायनस 2 इंटू बघा y दिला, y ची लेटेस्ट व्हॅल्यू बघा आलेली 2.11. त्यानंतर बघा मायनस z ची व्हॅल्यू बघा 1.75. x2 ची व्हॅल्यू बघा 9 मायनस 2.11 मायनस 1.75. बघा 9 मायनस 2 इंटू 2.11 मायनस 1.75 डिवाइड बाय 10, म्हणजे x2 आपल्याकडे आलेला आहे 0.303. बघा x2 ची व्हॅल्यू लेटेस्ट व्हॅल्यू आहे x ची. त्यानंतर बघा y2 चे इक्वेशन बघा 1/10 22 मायनस बघा इथे x दिसतोय, आणि लेटेस्ट x ची व्हॅल्यू पुट अप करा 0.303 प्लस z ची आली लेटेस्ट व्हॅल्यू बघा 1.75. y2 is equal to 22 minus 0.303 plus 1.75 divided by 10, म्हणजे y2 आपल्याकडे निघतोय 2.3447. बघा हा आपल्याकडे कोण आहे y2. त्यानंतर चला z2 फाइंड आउट करा, इथे बघा 1/10 22 प्लस 2 इंटू x ची व्हॅल्यू लेटेस्ट 0.303 मायनस 3 इंटू y ची आलेली व्हॅल्यू 2.3447. बघा z2 22 प्लस 2 इंटू 0.303 मायनस 3 इंटू 2.3447 डिवाइड बाय 10, म्हणजे हा व्हॅल्यू आपल्याकडे 1.55. बघा अशा पद्धतीने आपण या ज्या काही इक्वेशनच्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे पुट म्हणजे व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहे. लक्षात घ्या x1 y1 z1, सेकंड टेस्ट मध्ये x2
y2 z2 म्हणजे काय करायचं असतं तुम्हाला, जसं जसं या स्टेप लक्षात घ्या, गॉस सिडल मध्ये आलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत लगेच त्या व्हॅल्यू पुढच्या इक्वेशन मध्ये पुट अप करत चला. म्हणजे तुम्हाला सेकंड इक्वेशन मध्ये बघायला गेलंच तर तुम्ही फायनल आन्सर तुमचे जे आहे ते तुम्ही x2 y2 z2 अशा पद्धतीने तुमचे फायनल आन्सर निघतील. आणि तिसरं जे इटरेशन दिलं याच व्हॅल्यू लगेच तुम्ही तिसऱ्या इटरेशन मध्ये कंटिन्यू करा.